हे आपण पाहताय जागेचा सदुपयोग कसा केला जातो। हे सर्व प्रकारच्या भाज्या, सर्व प्रकारचे आज आपण पाहताय, हे तुम्हाला ओळखता येईल सर्व। हे माझ्या बिल्डिंगच्या पाठीमागं जी थोडीशी जागा होती त्या जागेमध्ये ह्या अशा पद्धतीनं सर्व ज्या छोट्याशा जागेमध्ये सर्व फुलांची, फळांची आणि आयुर्वेदिक सर्व झाडांची लागवड करून हे जोपासना केली जाते। हे आपण पाहताय तूर आहे, अशा पद्धतीनं हे मोहरी आहे, हे सर्व हे पाहताय हे मटकी सुकायला घातलेली आहे आणि हे फूल झाड पण आहे आणि सर्व हे जे जे आपल्याला नाही भेटणार ते सर्व या ठिकाणी भेटते। हे खान काका आणि जे ती वनस्पती भेटेल, हां जे ती पाहिजे ती वनस्पती या ठिकाणी भेटेल। आणि हे काकांचं असं हे छोटंसं घर आहे, त्या घरामध्ये हाऊस आहे। ह्या सकाळी घरामध्ये येऊन हे पहा, हे गहू उन्हात घातलेले आहेत आणि आणखी आपल्याला दाखवतं हे शेंगा, भुईमुगाच्या शेंगा। ज्यांना माहिती नसेल भुईमुग कुठे असतो ते यांनी इथून येऊन पाहावं। हे अशा पद्धतीनं हे भुईमुग, राजिग्रा, मुळ्याच्या शेंगा, परत असं तो जे काही पाहिजे ते सर्व या ठिकाणी, पपया आहे, असं ह्या पद्धतीनं आंबा आहे, कर्दळ आहे, लाजाळू पण आहे या ठिकाणी। हां हे पाहताय आपण या ठिकाणी लाजाळू पण आहेत। हे जसं लाजाळू, बाई मी लाजाळू किती लाज सांभाळू, हे अशा पद्धतीनं हे लाजाळू पण आहेत। असं हे सर्व हे पहा, हे आता जसं हात लावल्याबरोबर हे सगळं म्हणजे लाज गती सांभाळू, हे लाज मिटून घेतली जाते। हे माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला हे सर्व मी दाखवते। थोड्या वेळाने हे परत ओपन होतात। आपलं काका काय नाव आहे? मस्के काका आणि खान काका, हे दोघांनी माझ्या बिल्डिंगच्या पाठीमागं मस्त छान गार्डन बनवलेले आहे। आपल्यालाही अशा पद्धतीनं कोणत्याही ठिकाणी जागा भेटली की आपण जरूर अशी गार्डन बनवा आणि लाईफ आपलं सुंदर बनवा। धन्यवाद।